नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज डे 2 आहे गाईज, शिर्डीला जायचं. बरंच ना बरं वाटतं गाईज. तर आता दादाचा बी निघल्यात, आता मी पण चाललो गाईज. ओके, थोड्या वेळात भेटू गाईज. साईराम बोला. गाईज नाश्त्याची सोय झालेली आहे. हलकटाने मारला गाईज म्हणा. वडापाव आईच अंका जाऊ नाश्ता आणले. आता गाईज तिथं टेम्पोच्यात बसतो ना, नाश्ता करतो मस्तपैकी. दादा आणि दोघांच चालतो. माझी तब्येत नाही बरी गाईज. मी दुपारी म्हणजे सकाळी बसलो, कारण माझ्या पोटात जाम दुखत होता. म्हणजे तसा नाही, म्हणजे सकाळीच गाईज 2-3 बॉटल्या पाणी पिल्या, पोटात जाम दुखायला लागला. म्हणून गाईज दुपारी नाही चाललो, सकाळी नाही चाललो. आता चालतो गाईज. दुपारी जेवणाला मी याने बरोबर. आता वस्तीवच गेलो, डायरेक्ट ब्लॉग बनवतो गाईज. तर गाईज फायनली पोचलो. पायांचे हाल दाखवून सामान गाईज पूर्ण चालतो ना. हे बघा काहीतरी फोड्या आल्यात गाईज. इथे लाल लाल जाम पडलाय. हा सर फोड्या जाम आल्यात. नाही या ज्या फोड्या आहेत आणि पण काय यो पण दुखते. जाम माकले गाईज, जाम माकले. गाईज आता दादा येते. दादाला म्हणजे वेल तर जामच होईल. संध्याकाळ होतो डायरेक्ट. तो दादा होता तो माघारीला. मी यांची पालखीवाल्यांची बरोबर आलो धावतच पटापट चाल मारली. ओके हां आरतीची वेळ झाली. हां काय बोलता? हॅलो माहिती आता आहे काय आमच्या. आता आरतीची वेळ झालेलं करू. आरती घेऊ नंतर घेऊ. येस चालू होता पाहिजे होता अभिनय होता.
चला गाईज ब्लॉग एंड करतो. थांबा, तुम्ही विचार करत असतील याने स्टार्टिंग पण ब्लॉग एस टेम्पोमध्ये केलं नाही, एंड पण एस टेम्पोमध्ये. साधं समजे की वंश म्हणते मले. चला गाईज ब्लॉग एंड कर. ब्लॉग आवडला असेल तर लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. ओम साईराम गाईज.